आता आपले जे नमुने मित्र पुण्याला गेलते ते शेवटी वापिस आले, पण मला आज सापडला आपल्या आवारात सर्वात मोठा पिकाचा दुश्मन. तर तो आजचा विषय असा आहे, सकाळी सकाळी मित्राचा फोन आला म्हणत की लवकरात लवकर वरवटले. आता जसं मी त्याच्या तोंडातून वरवट ऐकलं ताच मला समजलं की 100% वापिस आले. वाटणं पाहता काढली आपली स्प्लेंडर सरकतीर आलं वरवटले. मोठा विषय हा आहे की पुण्यातून वापिस काय लिहायला इथल्या लवकर. आता जसं मी या दोघांना विचारलं त्याने मला हे सांगितलं, आता आमची पुण्यात ऍडमिशन झाली म्हणत, आता फक्त आम्हाला जा लागते म्हणजे सेमिस्टरची एक्झामले. चला म्हटलं बाबा हे बी चांगली गोष्ट आहे. आता त्याच्या बाद तटून त्याला घरी सोडलं, मी आलो सरकतीर वावरा. आता अटीहून पाहिलं तर चालायला बी रस्तानी जिकडे तिकडे निरा गाराच गारा. आता शॉर्टकट भाषेत म्हटलं तर एक एक कदम महिने फूक फूक करा. त्याच्या बाद जसं वावरात आलो आपल्याला भेटलं आपलं पहिलं काम ते म्हणजे संत्र्याचे कलमा लावायचं. आता संत्र्याच्या कलमाला जसा गड्डा केला तटून निघाला होमनी किडा. आता काही जण तर माहित बेशीन हे काय आहे, जेले माहित नाही त्याच्यासाठी सांगतो. हा किडा जास्त करून पिकाच्या बुडत राहते आणि त्याच्या सगळ्या मुळ्या खाऊन घेते, जास्त तर संत्र्याच्या. त्याच्या बाद घरी आलो घरून घेतला पंप, ठेवला पाठीवर, गाडी लावली चाबी, सरकतीर निघालो वावराच्या इकडे. आज आपल्या 100 डेज चॅलेंजचा पुरा 6वा दिवस. आपल्याला काही बी करून 100 डेज चॅलेंज मध्ये आपल्याला 10K फॉलोअर कंप्लीट करणार. जेने आपल्याला अजून बी फॉलोअर्सिंग केलं तर काय पोनाले करा भावा लवकर फॉलो. त्याच्या बाद वावराच्या धुरे धाऱ्यान घेतला तन्नाशकचा फवारा मारून. त्याच्या बाद पंप धुईदाय करून ठेवला पाठीवर, सरकतीर निघालो घरच्या रस्त्यानं. तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा.